आता ही जी कन्सेप्ट आहे युटिलिटी ही आपल्याला कोणी सांगितली आहे तर प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी ही आपल्याला कन्सेप्ट सांगितलेली आहे. ठीक आहे. आता ह्या सरांनी एक बुक लिहिलं होतं. त्या बुकचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. ठीक आहे. बुक केव्हा आलंय? इन द इयर ऑफ 1890. द बुक वॉज पब्लिश्ड इन द इयर ऑफ 1890. त्या सरांचं नाव लक्षात ठेवा, आपल्याला हे पुढे खूप कामाला येणार आहे. प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. तर ह्या बुकमध्ये त्यांनी काय प्रूव्ह केलं? मुळात लोकांना काय वाटतं की युटिलिटी म्हणजेच युजफुलनेस. ठीक आहे. सो इन ऑर्डनरी लँग्वेज युटिलिटी इज कन्सिडर्ड ॲज युजफुलनेस, की एखादी वस्तू कशी वापरतो आपण, त्याचा यूज कसा होतो, म्हणजेच त्या वस्तूची युटिलिटी. पण सर म्हणतात की असं नाही आहे. दिस इज नॉट सो. सर म्हणतात की दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, त्यात एक क्लिअर डिस्टिंक्शन आहे. बघा, सर म्हणतात युटिलिटी मीन्स अ कॅपॅसिटी ऑफ कम्युनिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट, की एखाद्या वस्तूमध्ये जी क्षमता आहे, ज्या क्षमतेमुळे लोकांची गरज भागते. जसं आपण आता लेक्चर रेकॉर्ड करतोय, तर तो मोबाईल लावलाय, तर तो रेकॉर्डिंग करतोय, म्हणजे त्या मोबाईलमध्ये क्षमता आहे दॅट सॅटिस्फाय अवर वॉन्ट. दॅट कॅपॅसिटी इज कॉल्ड ॲज युटिलिटी. ठीक आहे. मग ती वस्तू चांगली असेल की खराब असेल ते माहीत नाही मला, पण त्यामध्ये क्षमता आहे. ठीक आहे. जसं आपल्या घरात चाकू आहे, राईट. चाकूची क्षमता काय? दॅट कॅन कट अ व्हेजिटेबल. सो तर चाकू तुम्ही चांगल्या कामाकरता वापरू शकता ॲज वेल ॲज खराब काम सुद्धा वापरू शकता. चांगलं खराब माहीत नाही, पण त्यात क्षमता, त्यामध्ये कॅपॅसिटी आहे. सो ही जी क्षमता आहे दॅट इज कॉल्ड युटिलिटी. वेअर ॲज युजफुलनेस मीन्स समथिंग विच ॲड्स इन ह्युमन वेलफेअर. अशी गोष्ट, अशी क्षमता ज्याने चांगलं भलंच व्हायला पाहिजे. जसं पाणी पिल्याने आपलं भलं होतं बाबा. ठीक आहे. जसं चांगला व्यायाम केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग हे झालं युजफुलनेस. ठीक आहे. मग सांगा बरं, सिगारेट तुमच्याकरता युजफुल आहे का? आन्सर इज नो. So cigarette is not useful, but cigarette has utility. कळलं बानो? सो सर म्हणतात की दोन्ही वर्ड्स वेगवेगळे आहेत. युजफुलनेस म्हणजे चांगलं व्हायला पाहिजे, भलं व्हायला पाहिजे, वेलफेअर व्हायला पाहिजे लोकांचं, तर ते युजफुल आहे. ठीक आहे. युटिलिटी म्हणजे कॅपॅसिटी. मग ती कॅपॅसिटी चांगली असेल किंवा वाईट असेल, बट दॅट हॅज कॅपॅसिटी. ठीक आहे. सो युटिलिटी मीन्स अ कॅपॅसिटी ऑफ अ कम्युनिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट. Whereas युजफुलनेस मीन्स समथिंग विच ॲड्स इन ह्युमन वेलफेअर. अशी काहीतरी गोष्ट ज्यामुळे लोकांचं, माणसांचं भलं होतं, दॅट इज कॉल्ड युजफुलनेस. ठीक आहे. बट युटिलिटी इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. एखाद्या वस्तूमधली युटिलिटी लेट्स से तुम्हाला फील होईल, पण तुम्हाला फील होणार नाही. आपण समजून करूया एक्झाम्पल घेऊन. लेट्स से तुम्ही आहात असे पर्सन्स जे फक्त व्हेज फूड प्रेफर करतायत, आणि तुम्ही आहात असे पर्सन जे नॉनव्हेज फूड प्रेफर करतायत. मी समजा म्हटलं की एखादं चिकनवाली एखादी समजा हे डिश आपण सर्व करतोय, तर तुम्ही म्हणाल मला नाही नको सर, काय नको. सो तुम्हाला त्यामध्ये युटिलिटी फील होत नाहीये, पण तुम्हाला त्यात फील होत आहे. द पॉइंट इज कॅपॅसिटी इज देअर, बट सम फेलो मे फील इट, सम फेलो मे नॉट फील इट. इट डिपेंड्स ऑन अ पर्सन टू पर्सन. इट डिपेंड्स ऑन टाइम टू टाइम. इट डिपेंड्स ऑन प्लेस टू प्लेस. फॉर एक्झाम्पल, इन अ समर सीझन, इन समर सीझन वी वुड नॉट प्रेफर टू वेअरिंग अ स्वेटर. आधीच गरम होते, परत काय स्वेटर घालायचं बाबा, नाही, आम्ही प्रेफर करत नाही आहोत. पण तेच स्वेटर थंडीमध्ये, विंटरमध्ये आपल्याला हवं असं वाटतंय. ती ब्लँकेट आपल्याला हवीशी वाटते. सो ब्लँकेटमध्ये, स्वेटरमध्ये कॅपॅसिटी आहे, पण ती कॅपॅसिटी आपल्याला समरमध्ये फील होत नाहीये, नको आपल्याला ती, आपण ती प्रेफर करत नाही आहोत. पण सेम कॅपॅसिटी आपण विंटरमध्ये प्रेफर करत आहोत. ऑलराईट. नेक्स्ट थिंग इज शूज, फुटवेअर्स. घरामध्ये आपण ते प्रेफर नाही करत आहोत, घराबाहेर आपण ते प्रेफर करत आहोत. सो इट्स अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. समबडी मे फील इट, समबडी मे नॉट. समटाइम यू फील इट, समटाइम यू मे नॉट. At some place you feel it, at some place you may not feel it. So it's a subjective concept. It differs from person to person. It differs from place to place. It differs from time to time. ठीक है? Whereas usefulness is an objective concept. For everybody, for everyone, it's the same. It is constant. फॉर एक्झाम्पल, योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य फूड हे आपल्या शरीराचं चांगलं आहे. चांगलं आहे की नाही आहे? चांगलं आहे. तुला चांगलं आहे, तुला चांगलं आहे, सगळ्यांनाच चांगलं आहे. इट इज ऑब्जेक्टिव्ह, सेम फॉर ऑल. हे डिफर करत नाही. हे कसं आहे? डिफर करतं प्लेस टू प्लेस, पर्सन टू पर्सन. हे डिफर करणार नाही आहे. ऑलराईट. सो प्रोफेसर कोण? व्हेरी गुड, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. त्यांच्या बुकचं नाव काय? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, विच वॉज पब्लिश्ड इन द इयर ऑफ 1890. त्या बुकमध्ये सरांनी ह्या दोन कन्सेप्ट वेगवेगळ्या प्रूव्ह करून दाखवल्या, वेगवेगळ्या एस्टॅब्लिश किंवा एक्सप्लेन केल्या. ऑलराईट.
हे आपण कन्सेप्ट शिकलो की बाबा नेमका पॉईंट काय. आता माझा मुद्दा आहे की एक्झाममध्ये काय लिहाल तुम्ही, प्रश्न कसा येईल सर, प्रश्न येईल फीचर्स ऑफ युटिलिटी. ओके, हा क्वेश्चन आपल्याला 8 मार्क्स करता येऊ शकतो एक्झाममध्ये. ऑलराईट, आधी आपण फीचर्स सुरू करायच्या अगोदर 1-2 वाक्यामध्ये त्या कॉन्सेप्टला इंट्रोड्यूस करायचं आणि मग पॉईंट बाय पॉईंट फीचर्स सुरू करायचे. ओके, सो युटिलिटी मीन्स अ कॅपॅसिटी ऑफ अ कमोडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट. माणसाची गरज भागवण्याची क्षमता जी त्या वस्तूमध्ये आहे त्याला म्हणतो आपण युटिलिटी. ऑलराईट, इट इज द वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ दॅट कमोडिटी. की त्या वस्तूची जी पॉवर ज्या पॉवरमुळे माणसाची गरज भागते त्या पॉवरला म्हणतोय आपण युटिलिटी. ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस युटिलिटी इज क्रिएटेड इन द कमोडिटी. वस्तू जेव्हा कन्वर्ट होतात, प्रोड्यूस होतात, त्यावेळेला ही क्षमता, ही युटिलिटी त्या वस्तूमध्ये तयार केली जाते कॉन्शियसली. ऑलराईट, कळलं बाळांनो. सो ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस युटिलिटी इज क्रिएटेड इन द कमोडिटी. एव्हरी कमोडिटी हॅज युटिलिटी. प्रत्येक वस्तूमध्ये क्षमता आहे. हा, ती तुम्हाला फील होईल की नाही होईल ती पुढची गोष्ट, बट एव्हरी कमोडिटी हॅज युटिलिटी. तुझ्या कामाची आहे का नाही आहे ती पुढची गोष्ट, पण एव्हरी कमोडिटी हॅज युटिलिटी. ऑलराईट, ठीक आहे बाळांनो. फॉर एक्झाम्पल, समजा कोणतरी एक पर्सन जो तबला वाजवतोय, ऑलराईट, तर तो म्हणेल की गिटारचा स्ट्रिंग्स मला काय करायचे ते तू वापरशील. त्या तबलजीला, जो तबला वाजवतोय त्याला गिटार स्ट्रिंगचं काय पडलेलं नाहीये. सो गिटार स्ट्रिंगची युटिलिटी ह्याला फील होत नाहीये, पण स्ट्रिंगमध्ये कॅपॅसिटी तर आहे. ऑलराईट, तसंच जो गिटार वाजवतोय तो म्हणेल की तबल्यामध्ये जी इंक लावतात ना वरती, ती मला काय करायची आहे ते तू बघशील. मग ह्या गिटारिस्टला त्या तबल्याची जी इंक आहे ती प्रेफर होत नाहीये, ती कळत नाहीये, त्याला फील होत नाही ती गोष्ट, त्याचा वापर. बट द थिंग इज एव्हरी कमोडिटी हॅज युटिलिटी. युजर मे फील इट ऑर मे नॉट, बट युटिलिटी इज देअर. क्षमता तर त्यामध्ये आहे बाळांनो. कळते बाळांनो की नाही कळले? ठीक आहे ना. तू चष्मा घातलायस, मग त्या चष्म्यामध्ये कॅपॅसिटी आहे की नाही आहे, टू मेक क्लिअर विजन आहे. तो चष्मा तुला हवा आहे का? मला करायचं नाही. चष्म्यामध्ये क्षमता आहे पण त्याला हवं आहे, तुला नको आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. सो कॅपॅसिटी इज देअर, बट अ पर्सन मे फील इट ऑर मे नॉट फील इट. फाईन, चलो. सो फर्स्ट फीचर इज subjective concept. Very basic feature, subjective concept. Subjective means it differs from person to person. All right, one person may prefer it, one person may not prefer it. Okay, so it differs from person to person. That is called subjective concept. All right, ठीक आहे. So मीठ, आता मीठ सगळेच कंझ्युम करत नाही आहेत, कोणतरी कंझ्युम करेल. लेट्स से आता हा व्हेजिटेरियन आहे तर हा काय म्हणेल मला नको आहे ते, आणि हा व्यक्ती आहे हा कसा आहे, हा नॉनव्हेज प्रेफर करतोय. ऑलराईट, सो कोणाला आवडेल ही गोष्ट? ऑफकोर्स नॉन व्हेजला आवडेल. सो असं नाही की हे चांगलं आहे खराब आहे, असं आहे की ह्याला नको आहे ते, जो व्हेजिटेरियन आहे तो प्रेफर करत नाहीये. सो इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. इथे शेफचं काही चूक नाहीये, जो पर्सन आहे कंझ्युमर त्याला ते आवडत नाहीये, ह्याला आवडतंय. कळलं बानो? इट डिफर्स फ्रॉम person to person. So a person who prefers veg food finds no utility in meat. On the contrary, the person who prefers non-veg food find more utility in the same food. Kalabano. So the point is, utility is a subjective concept, means it differs from person to person. Kalabano हे चित्र डोक्यात घाल तुमच्या बुकमध्ये बघा, सेम चित्र आहे बघा. ऑलराईट, ठीक आहे. सो आपण याच्यामध्ये काय लिहायचं? युटिलिटी इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. अंडरलाईन करा, सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. इट इज अ सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट. ठीक आहे. सायकोलॉजिकली यू मे ॲक्सेप्ट दॅट प्रोडक्ट और यू मे नॉट ॲक्सेप्ट दॅट प्रोडक्ट. यू वॉन्ट दॅट प्रोडक्ट और यू मे नॉट वॉन्ट और नीड दॅट प्रोडक्ट. ठीक आहे. इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. अंडरलाईन इट. A consumer may find greater utility in a commodity, whereas other person may not find utility in the same commodity. Next, it is due to differences in taste, habit, preferences, likes, dislikes. तुम्ही सांगा मला, प्रत्येक माणसाच्या टेस्ट, हॅबिट्स, फॅशन्स, प्रेफरन्सेस, लाईक्स, डिसलाईक्स सेम असतात का? आन्सर आपल्या पण सेम नसतात. जसं आपल्याला वय वाढतं
जसं आपलं काही मूड चेंज होतो, आपले पण लाईक डिसलाईक्स चेंज होतात. कळलं? आणि त्यामुळे आपला एखाद्या वस्तूपुढे बघण्याचा जो कल आहे तोही बदलतो, आपला प्रेफरन्स बदलतो. ऑलराईट. आणि त्यामुळे युटिलिटी आपल्याला जास्त कमी वाटते, किंवा कधी चांगलं वाटतं, कधी खराब वाटतं, असं वाटायला लागतं. ती क्षमता कॉन्स्टंट आहे, पण आपल्याला फील जास्त होते किंवा फील कमी होते त्या वस्तूबद्दल. काला बानो. आणि जे आपल्याला फील जास्त होतं आपण डिमांड जास्त करतो, आपल्याला फील नाही होत आपण डिमांड नाही करत, लाईक दॅट. अच्छा, सर काय म्हणतायत, ही कन्सेप्ट सब्जेक्टिव्ह का आहे? कारण की प्रत्येकाचे टेस्ट, हॅबिट, फॅशन, प्रेफरन्स, लाईक, डिसलाईक प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ऑलराईट. द युटिलिटी ऑफ गुड कॅन नॉट बी सेम फॉर ऑल इंडिव्हिज्युअल. सेम वस्तूची युटिलिटी प्रत्येकाला सेम फील होणार नाहीये. आय रिपीट, ती वस्तू सेम आहे. ऑलराईट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिस टॉय. ऑलराईट. आता हा टॉय तुमचं वय 16-17 आहे वय, म्हटलं हा टॉय खेळायला, तुम्हाला सर काय टाय. पण एखादी लहान मुलगी असेल, लहान मुलगी त्याला हे टॉय आवडेल, तर तो टॉय सेम आहे, पण त्या लहान मुलाला तो टॉय जास्त आवडेल. पण एखाद्या अडल्ट मुलाला तो टॉय एवढा खास नाही आवडणार, प्रेफरन्स बदललेला असतो. नेक्स्ट कॉन्सेप्टचं नाव आहे रिलेटिव्ह कन्सेप्ट. ऑलराईट. रिलेटिव्ह कन्सेप्ट. नाव रिलेटिव्ह मीन्स इट डिफर्स विथ प्लेस टू प्लेस अँड टाइम टू टाइम. सो आपण आपले शूज, आपण आपले स्लीपर्स घरामध्ये प्रेफर नाही करत आहोत युजली, बरोबर की नाही बाळांनो? पण घराबाहेर जाताना आपण ते प्रेफर करत आहोत, है ना? राईट. सो दिस इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. ठीक आहे. सो शूज हॅज मोर युटिलिटी ॲट आउटसाइड द हाऊस, whereas it has a less utility inside the house. As simple as that. सेम वस्तू, सेम माणूस आहे, पण तेच शूज, तेच फुटवेअर्स आपल्याला बाहेर हवेत आणि घरामध्ये नको आहेत, लाईक दॅट. ओके. अ सेम कमोडिटी मे बी मोर युजफुल ॲट सम सीझन अँड लेस युजफुल इन अदर सीझन. काय बानो आहे? ठीक आहे. फाईन. सो इट हॅज, कमोडिटी हॅज मोर युटिलिटी in particular season, the same commodity has no or less utility in other seasons. Fine. So relative concept काय लिहायचं बघा आपल्या मानो. Utility is a utility of a commodity differs from time to time and place to place. Underline it. Time to time, underline, place to place. Same commodity may have different utility at different time and at different place. ठीक आहे. ऑलराईट. वस्तू सेम आहे, पण जागा बदलली तरी त्याचं महत्व बदलू शकतं. ऑलराईट. थर्ड केस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. कलरलेस कन्सेप्ट. इथे कलरचा अर्थ आहे न्यूट्रल, एथिकल न्यूट्रल. कलरलेस मीन्स एथिकली न्यूट्रल. ती गोष्ट चांगल्या प्रकारे किंवा खराब प्रकारे, दोन्ही प्रकारे वापरली जाऊ शकते. ऑलराईट. ती क्षमता चांगल्या प्रकारे किंवा खराब प्रकारे, दोन्ही प्रकारे वापरली जाऊ शकते. फाईन. यू टेल मी, आपल्या सगळ्यांच्या घरात किचनमध्ये चाकू आहे की नाही आहे? आहेच, राईट. पण तोच चाकू भलत्या गोष्टी पण वापरू शकतो विथ द सेम कॅपॅसिटी. सो कॅपॅसिटी आहेच, पण ते मॉरल का इमॉरल हे बघत नाही आम्ही युटिलिटीमध्ये. ती गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाऊ शकते. काल ज्या पेनाने तुम्ही एखादा चांगला निबंध लिहू शकता, चांगला एसे लिहू शकता, त्याच पेनाने तुम्ही खराब एखादं पण लिहू शकता पेपरमध्ये, काही किंवा असं काही. ऑलराईट. बरोबर ना? आपण ज्या गोळ्या वापरतोय, औषधाच्या गोळ्या वापरतोय हेल्थ जरा प्रिव्हेंट चांगलं करण्याकरता, त्याच गोळ्या ड्रग्स वाईज खराब प्रकारे वापरल्या जाऊ शकतात. सो कॅपॅसिटी इज देअर, पण ती चांगल्या प्रकारे वापरायची आहे की खराब प्रकारे वापरायची आहे हे डिपेंड आहे त्या युजरच्या माइंडवर. वस्तू न्यूट्रल आहे. वस्तूमध्ये चाकू आहे, धार आहे, आता बघ ती धार कशी वापरायची आहे, जेवणाकरता वापरायची आहे की अदरवाईज वापरायची आहे, लाईक दॅट. सो कॅपॅसिटी इज एथिकली न्यूट्रल. ऑलराईट. ज्या दगडांचं आपण घर बनवू शकतो त्या दगडाचं आपण काय होऊ शकतं, न्यूट्रल गोष्ट आहे ती. ठीक आहे. फाईन. सो युटिलिटी हॅज नो एथिकल सिग्निफिकन्स. एथिकली न्यूट्रल मीन्स नो एथिकल सिग्निफिकन्स, नो मॉरल सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स म्हणजे महत्व, तो त्याला सिग्निफिकंट देत नाहीये, महत्व देत नाहीये. कशाला? एथिक्स, चांगलं भलं, चांगलं वाईट तुझ्यावर, वस्तू अशी अशी आहे, ॲज सिम्पल ॲज दॅट. का रे बानो? ठीक आहे.
The concept of utility does not have, underline करा, does not have any ethical significance. The concept of utility does not have any ethical significance. It has no moral value, no moral consideration. की नैतिक, चांगलं, भलं अशा गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीये या कन्सेप्टमध्ये. In other words, it is a morally colorless concept. Fine? Morally colorless concept. Utility of a commodity can be used for satisfying good wants as well as for bad wants. That is up to you, to user. But the vastu same as hai. So we have done with the three concepts. First one was subjective concept, then relative concept, and third one is colorless concept. All of you, huh? Na bakta bola damashi. First concept, subjective concept. It means it differs from person to person. Second one was relative concept. It means it differs with place to place, time to time. And third one was colorless concept. It has no moral significance. So three concepts are bunch lokka ठेवायचे वेगळा. Meanings: concept, concept, concept. Subjective, relative, colorless concept. Very good. Now next bunch, that is and. Utility and usefulness. ठीक आहे. सो लोकांना असं वाटतं की ह्या दोन गोष्टी सेम आहेत, पण सेम नाही आहेत. This cigarette has utility, but it is not useful. So every commodity has utility. Every commodity has utility, but it may or may not be useful for the human life. Same for liquor. जो ड्रंकर्ड आहे, दारुडा व्यक्ती आहे, त्याला तर मजा येते, तो फील करतो वा मजा आली आज, पण ते युजफुल आहे का? ऑफकोर्स युजफुल नाही आहे. So every commodity has utility, but it may or may not be useful. Fine. Utility differs from usefulness. Utility means a capacity of a commodity to satisfy human want. Every commodity has utility. हे कन्फर्म्ड आहे. प्रत्येक वस्तूमध्ये utility आहे म्हणजे आहेच. Alright? Fine. Usefulness means something which is better for human life. Commodity may or may not have usefulness. एखाद्या वस्तूमध्ये युजफुलनेस असेल किंवा नसेल, पण प्रत्येक वस्तू काय आहे? युटिलिटी त्यामध्ये आहेच बाळांनो. ओके, लेट मी आस्क यू क्वेश्चन. समजा हाच पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये आला ॲज डिस्टिंग्विश, अँड फॉर डिस्टिंग्विश वी रिक्वायर 2 points, ॲटलिस्ट 2 points. प्रश्न काय होता? युटिलिटी वर्सेस युजफुलनेस. फर्स्ट पॉईंट ऑफकोर्स आपला काय असणार आहे? मिनिंग असणार आहे. पॉईंट 2 आपण काय लिहिणार आहोत बाळांनो? एव्हरी कमोडिटी हॅज युटिलिटी, एव्हरी कमोडिटी मे और मे नॉट बी युजफुल. थर्ड पण आपण लिहू शकतो एक्झाम्पल. लेट्स टेक सिगारेट. सिगारेट हॅज युटिलिटी, सिगारेट इज नॉट युजफुल फॉर द ह्युमन लाईफ. अँड लास्ट पॉईंट आहे मॉरल सिग्निफिकन्स. युटिलिटी डज नॉट प्रोव्हाइड एनी सिग्निफिकन्स टू मॉरॅलिटी, whereas usefulness provides significance to the morality. Next point आहे बघा आपला utility and satisfaction. Now utility is what you feel before the consumption. की अरे यार मला भूक तर लागली आहे, समोसा खाऊ का, वडा खाऊ का, भजी खाऊ का, पोहे खाऊ. आपण ते आधी विचार करतोय. कन्झम्पशनच्या अगोदर आपण विचार करतोय की इथे हा समोसा मिळतोय, हा चांगला वाटतोय, घेऊया. हे जे फील करतोय आपण बिफोर कन्झम्पशन, दॅट इज युटिलिटी. आणि आफ्टर कन्झम्पशन अभी चला गया पेट में, आफ्टर व्हॉट यू फील, मजा आली यार, धमाल, छान, हे झालं सॅटिस्फॅक्शन. कळलं? बिफोर कन्झम्पशन यू एक्सपेक्ट, अच्छा हा मूवी चांगला वाटतोय, मूवी बघायला गेलो आपण, म्हटलं थक फालतो तयार मूवी, काय काय नुसतं असं होऊ शकतं. सो त्या वस्तूमध्ये युटिलिटी आहे, पण त्यातून तुम्हाला सर्व मिळेलच सांगू शकत नाही. दॅट इज नो गॅरंटी. वस्तू आवडू पण शकते आणि वस्तू आवडू पण नाही शकत. इट डिपेंड्स. कळलं बानू? ठीक आहे. एखादं फळ आपण विकत घ्यायला गेलो, फळ बघितलं, अरे वा रंग चांगला आहे, स्मेल पण चांगला आहे, वास पण चांगला येतोय, चला हा कितीला, हा हे घ्या. कारण स्मेल चांगला वाटला, फळ चांगलं वाटलं, तर आपल्याला वाटतं की वा फळ मस्त असेल, सो आपण त्याचा पैसे पे केले, वस्तू घेतली. आणि असं होऊ शकतं. आता डिपेंड्स की घरी आलो आणि फळ एन्जॉय केलं, वा फळ मस्त होतं यार, मजा आली. असं होऊ शकतं की अरे यार आतून बघ काळा काळा आहे, बरोबर नाही आलं, असं होऊ शकतं. द पॉइंट इज utility is what you feel before consumption, satisfaction of what you get after consumption. Hello? It is what you expect. Utility is what that you expect. It is what you actually gets after consumption.
कळलं बानो की नाही कळलं? ठीक आहे, हे बिफोर आहे, हे आफ्टर आहे. एक्सपेक्टेशन ऍक्च्युअल. कळलं बानो? इट इज ऑलवेज देअर, इट मे बी और मे नॉट बी देअर. डिस्टिंग्विश. हॅलो, कळलं बानो? ठीक आहे. सो दिस इज बिफोर कन्झम्पशन व्हॉट यू फील, आफ्टर कन्झम्पशन व्हॉट यू ऍक्च्युअली गेट. आता हे ऑलवेज आहे, हे मे बी और मे नॉट बी आहे. तुम्हाला चांगलं वाटेलही किंवा खराबही वाटेल, इट डिपेंड्स. कळलं बानो? जसं तुम्ही एखादा फोन घ्यायला गेलात, नवीन फोन घ्यायला गेलात, ऍड बघितली असेल, ती ऍड बघितली, वा अरे यार फोन मस्त आहे, कॅमेरा बघ, अरे मस्त, हे बघ, ते डिस्प्ले बघ छान आहे, तुम्हाला चांगलं वाटलं आणि तुम्ही तो फोन विकत घेतला. सो बिकॉज फोन घ्यायच्या अगोदर तुम्हाला त्याच्यात काय फील झाली? युटिलिटी फील झाली. पण फोन घेतल्यानंतर होऊ शकतं की फोन खरं आवडला, अरे वा भारी फोन, पैसा वसूल, और ते होऊ शकतं अरे मजा नाही यार फोन, काय किती हँग होत आहे, छाय बरोबर नाही, असं होऊ शकतं. इट डिपेंड्स. काय आलं? बिफोर अँड आफ्टर, युटिलिटी आणि व्हॉट काउंटर म्हणाला? कन्झम्पशन. फाईन. सो युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. ह्या दोन कन्सेप्ट सेम नाही आहेत, या दोन कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. काय बानो? सो युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. Utility is a capacity of commodity before consumption. Satisfaction means actual amount of utility derived after consumption. कोणतं बिफोर आहे? युटिलिटी. कोणतं आफ्टर आहे? हा जी. मग सांगा कोणतं आहे एक्सपेक्टेड? युटिलिटी. असं वाटतंय की फळ चांगलं असेल, असं वाटतंय की मूवी चांगला असेल, असं वाटतंय, आपण पाहिला नाही मूवी आपण. पण बिफोर कन्झम्पशन, बिफोर द वॉचिंग द मूवी, आपल्याला वाटतं की अरे वा ऍक्टर चांगले आहेत, अरे वा रड चांगलं आहे, मूवी चांगला असेल, आपलं असं वाटतंय, अजून पाहिलं नाही मूवी आपण. ठीक आहे. मूवी पाहिल्यानंतर जे तुम्हाला फील झालं, अरे वा पिक्चर चांगला होता, दॅट वॉज सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. सो आय मीन टू से युटिलिटी इज एक्सपेक्टेड वेअर ॲज सॅटिस्फॅक्शन इज ॲक्च्युअल. सी, युटिलिटी इज एक्सपेक्टेड सॅटिस्फॅक्शन वेअर ॲज सॅटिस्फॅक्शन इज ॲक्च्युअल युटिलिटी. कळलं बानो की नाही कळलं? ठीक आहे. युटिलिटी इज व्हॉट अ कंझ्युमर फील्स. त्याला वाटतंय की अरे मूवी चांगला असेल, अरे हे फळ चांगलं असेल, त्याला वाटतंय, अजून कंझ्युम नाही केलंय. व्हेअर ॲज सॅटिस्फॅक्शन इज व्हॉट अ कंझ्युमर गेट्स. फळ खाल्ल्यावर, मूवी पाहिल्यावर त्याला जे बरं वाटलं, दॅट इज सॅटिस्फॅक्शन. कळलं बानो? ठीक आहे. फाईन. ॲक्च्युअल सॅटिस्फॅक्शन मे और मे नॉट बी ग्रेटर बाय दी ॲक्च्युअल युटिलिटी. नाव तुम्हाला जे वाटतंय आणि तुम्हाला जे मिळालं हे सेम असेल ह्याची गॅरंटी कोण घेईल? तर नो गॅरंटी. असं होऊ शकतं की तुम्हाला वाटलं की पिक्चर चांगला असेल एवढा, पण पिक्चर खूप चांगला मिळाला, एकदम अरे भदमाल मजा आली यार पिक्चर, अरे यार परत परत जाऊया आपण पिक्चर बघायला. असं पण असेल की वाटलं तर पिक्चर एवढा चांगला असेल, पिक्चर मजा नाही आली, असं होऊ शकेल. सो ॲक्च्युअल गोष्ट एक्सपेक्टेडपेक्षा जास्त होऊ शकेल, कमी सुद्धा असू शकेल. ठीक आहे बानो का नाही का आलं? ठीक आहे. सो युटिलिटी अँड सॅटिस्फॅक्शन बघितलं आपण. सो आपण आतापर्यंत 5 पॉईंट बघितले, त्यातले 3 पॉईंट होते कन्सेप्टवाले. कन्सेप्ट दॅट वॉज सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, रिलेटिव्ह कन्सेप्ट, कलरलेस कन्सेप्ट 3 बाजू ठेवा. आता अँडचा ग्रुप आहे. युटिलिटी अँड यूज व्हेरी गुड युजफुलनेस. नेक्स्ट युटिलिटी अँड सॅटिस्फॅक्शन. थर्ड वन इज युटिलिटी अँड प्लेजर. ऑलराईट. तर प्लेजर म्हणजे काय? आनंद. अरे यार मस्त, हा हा प्लेजर. ऑलराईट. आता बघा, ॲज फॉर प्लेजर आपण एखादं आपल्या आवडीचं फूड खाऊ शकतो, आईस्क्रीम खाऊ शकतो, व्हिडिओ गेम्स खेळू शकतो, दॅट इज फॉर प्लेजर. ऑलराईट. सो परत हे पाहिल्यावर लोकांना वाटतं की ह्या दोन कन्सेप्ट सेम आहेत, युटिलिटी प्लेजर सेम आहे असं लोकांना वाटतं, पण असं नाही आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आवडत नाही अजिबात, पण तुम्ही त्याकरता पैसे मोजायला तयार होता? तुम्हाला ती गोष्ट आवडत नाहीये पण पैसे मोजायला तयार होता. मेडिसिन्स. हॅलो. ऑपरेशन. कोणाला आवडतं का? डॉक्टर एकच थोडंसं करा असं कोण बोलतं का? डॉक्टर असं कोणी बोलत नाही. आपल्याला आवडत नाहीये पण आपण त्याकरता पैसे मोजायला तयार होतो. अशी वेळ येऊ नये पण पैसे मोजायला तयार होतो आपण. मुद्दा असा आहे ह्या गोष्टीचा की प्लेजर म्हणजे काय? आनंद मिळाला, अरे वा धमाल आली, मज्जा आली, दॅट इज प्लेजर. ठीक आहे. हॅपीनेस जे आपल्याला मिळालं त्याला म्हणतात प्लेजर. प्लेजर मीन्स हॅपीनेस डिराइव्ड आउट ऑफ कन्झम्पशन ऑफ कमोडिटी. ऑलराईट.
पण हे आवडतं का आपल्याला? हे आपल्याला नाही आवडत. पण आजारी पडलो तरी आपण पैसे मोजून ते विकत घेतो. ठीक आहे ना, बिकॉज त्यामध्ये आपल्याला काय फील होते? युटिलिटी फील होते. आपल्याला वाटतंय की हा ही गोळी घेतली ना की बरा, असं आपल्याला वाटतंय. बरा होशील की नाही होशील ती पुढची वार्त आहे. पण आपल्याला वाटतंय डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्यात, ह्या गोळ्या घेतल्या, हे औषध घेतलं तर मी बरा होईल. आणि दॅट्स वाय आपण पैसे मोजून सुद्धा ते आपल्याला आवडत नाहीये तरी पैसे ती वस्तू घ्यायला पण तयार होतोय. कळलं बानो? सो प्लेजर वेगळं आहे आणि युटिलिटी वेगळी आहे. ठीक आहे, फाईन. सो मेडिसिनमध्ये प्लेजर तर नाहीये, बट इट हॅज इमेन्स लेवल ऑफ युटिलिटी. सो अ कमोडिटी ऑलवेज हॅज युटिलिटी, बट इट्स कन्झम्पशन मे ऑर मे नॉट गिव्ह यू प्लेजर. ठीक आहे, प्रत्येक वस्तूमध्ये क्षमता तर आहेच, पण त्यात तुम्हाला प्लेजर येईल किंवा नाही येणार. कळलं बानो? आता काही लोकांना स्कूलमध्ये जायला नाही आवडत, कॉलेजमध्ये जायला नाही आवडत, क्लासमध्ये जायला नाही आवडत, प्लेजर नाही आहे. बट पालकांना वाटतं की नाही दॅट हॅज युटिलिटी, त्यांना पाठवतायत, पुश करतायत. सेम कन्सेप्ट इथे. ठीक आहे, युटिलिटी अँड प्लेजर. नाव युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लेजर. व्हॉट इज प्लेजर? Pleasure means happiness derived out of consumption of a commodity. A commodity always has utility, but its consumption may or may not give you any pleasure to the user. ठीक आहे, असं होऊ शकतं की प्लेजर अवेलेबल नाही आहे, पण बिकॉज त्या वस्तूमध्ये काय आहे? युटिलिटी आहे. दॅट्स वाय आपण डिमांड करतोय. कळलं? ठीक आहे, जोपर्यंत त्या वस्तूमध्ये आपल्याला काय दिसते? युटिलिटी, आपण ती डिमांड करणार आहोत. सगळे रिवाइज करूया आपण. पहिले कन्सेप्ट करूया. पहिले कोणतं आहे? Subjective concept, then relative concept, then colorless concept. हे तीनचा झाला कन्सेप्ट झाला. Then and utility and usefulness, utility and satisfaction, utility and बहुत बढ़िया. Now next is 4 चा ग्रुप आहे. आता 4 चा एक वेगळा ग्रुप आहे. No cardinal measurement. Cardinal means something which you count in numbers, like your height, your weight. You can count it in numbers. So height is cardinal thing, weight is cardinal thing, speed is again cardinal thing. Fine. पण तुमच्या देशावर जे प्रेम आहे ते मोजा, काउंट करा. यू फील इट बट यू कॅन काउंट इट. तुमच्या पॅरेंट्सवर प्रेम आहे, आई वडिलांवर प्रेम आहे, ते काउंट करा. यू कॅन काउंट इट. यू कॅन फील इट बट यू कॅनॉट काउंट इट. तसंच युटिलिटी इज अ नॉट कार्डिनली मेजरेबल. आई मला ते, किंवा बाबा मला ते काय खेळणं हवंय, किंवा मला तर मोबाईल हवाय. किती हवाय? नाही हवाय. का हवाय? नाही हवाय. आपण ते फील करतो की मला हवाय वस्तू ती, पण आपण ते नंबर्स मध्ये सांगू शकत नाही. ऑलराईट, ठीक आहे. सो आपलं अफेक्शन आपल्याला मोजता येत नाही. ओके. युटिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड इन न्यूमरिकल टर्म्स. युटिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड इन न्यूमरिकल टर्म्स ऑर इन कार्डिनल नंबर्स. ही अशी गोष्ट आहे जी अंकामध्ये मोजता येत नाही. युटिलिटी इज सायकोलॉजिकल अँड सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. ती आपण फील करतोय, प्रत्येकाला वेगवेगळी फील होते. ठीक आहे. इट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? की आपण पाहिलंय ते, बरं आहे ते, पण नेमकं कसं सांगू असं कळत नाही मला. सो ती मूवी मला आवडली आहे, पण मूवी यार चांगली मूवी आहे, पिक्चर चांगला पिक्चर आहे, ती फोन चांगला फोन आहे तो, पण नेमकं सांगू कसं ते मला कळत नाहीये. युटिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड इन न्यूमरिकल टर्म्स ऑर इन कार्डिनल नंबर्स. आपण त्याचा ग्राफ काढू शकत नाही, ते पण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकत नाही. आपण सांगतो की मला ती गोष्ट आवडली आहे, मला तो मूवी आवडलाय, मला ते आईस्क्रीम आवडलं, मला ते एखादी शर्ट आवडलं. किती आवडलं? आवडलं, खूप आवडलं. पण ते शर्ट किती आवडलं आपण बोलू शकत नाही, नंबर बोलू शकत आपण. कळलं बानो? द पॉइंट इज आपली युटिलिटी आपण एक्सप्रेस करू शकतो ऑर्डिनली. ठीक आहे, आपण सांगू शकतो की ती वस्तू मला आवडली आहे, बाबा तो फोन आवडलेला आहे, ते टॉय मला आवडलेला आहे, पण ते किती आवडलं आहे ह्याचं उत्तर आपण नंबर्स मध्ये देऊ शकत नाही. ठीक आहे, कळलं बानो? युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल अँड सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. इट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट. इट इज अ मेंटल असेसमेंट. असेसमेंट म्हणजे चेकिंग. लिहून ठेवा. असेसमेंट मीन्स चेकिंग. Utility can be expressed ordinally but not cardinally. What is ordinally? We can express it. आपण शब्दात सांगू शकतो की मला वस्तू आवडलेली आहे, पण आपण ती नंबर्स मध्ये मांडू शकत नाही आहोत. ऑलराईट, 3 पॉईंट केले. कन्सेप्ट 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 3 केले. अँड 7वा केला आपण हा
नो कार्डिनल मेजरमेंट. आता आठवा आपण बघतोय आपण इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. जेवढी जास्त तीव्रता असेल ना, की आत्ता म्हणजे अंत हवाय, तेवढी आपल्याला युटिलिटी जास्त फील होते. ऑलराईट. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एक्झामला चाललेले आहात बोर्डच्या. ऑलराईट. आणि तुम्हाला कळालं की तुम्ही तुमची कंपॉस बॉक्स विसरलेले आहात. हॅलो. आता एक्झाम 5 मिनिटांनी सुरू होणार आहे, वॉर्निंग बेल झालेली आहे आणि तुम्ही कंपॉस बॉक्स विसरलेले आहात. तर आता तुम्ही त्या कंपॉस बॉक्स करता तुम्ही 10 रुपये काय 100 भरा पण तयार व्हाल. का बरं? आत्ता म्हणजे आत्ता हवंय, इंटेन्सिटी जास्त आहे. तर त्या वस्तूचं महत्व तुम्हाला खूप जास्त वाटेल की यार मला कोणती हे 100 रुपये हे पण मला ते कंपॉस बॉक्स 30% दे बाबा. काल बानो द पॉइंट इज, जेव्हा तुम्हाला खूप जास्त गरजेची वस्तू आहे ती, त्याची इंटेन्सिटी जास्त आहे, तुम्हाला युटिलिटी पण जास्त फील होईल. काल बानो की नाही काल? असं विचार करा, एक्झाम संपली, लास्ट पेपर होता, इट वॉज लास्ट पेपर. मेक इट सायलेंट प्लीज, मेक इट सायलेंट. एक्झाम संपली. सांगितलं फोन. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. चला, एक्झाम संपली, लास्ट पेपर होता बोर्डाचा. अरे वा, सुटलो सर. तू झूम करतोय, चला सुटलो. एक्झाम संपली आणि तेव्हा कळालं की कंपॉस बॉक्स विसरलो. आता काय कराल? घ्याल परत? जाऊ दे रे मारी, काय संपली एक्झाम, काय करायचंय. बिकॉज इंटेन्सिटी संपली. सेम पिक्चर आहे. पण अगोदर आपण काय डिस्कस केलं की पेन हवाय म्हणजे हवाय. तुम्ही त्या पेन करता 50-100 रुपये झाला पण तयार व्हाल. हॅलो. पण एक्झाम संपली, इंटेन्सिटी संपली. आता तोच पेन आता काय आहे का नाही, काय जाऊ दे, चालला नाही घरी, असं होतंय. मुद्दा असा आहे, इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट नुसार युटिलिटी वेगळी फील होते. युटिलिटी डिपेंड्स अपॉन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. तुम्हाला ती गोष्ट किती इंटेन्सली हवी आहे त्यावरून त्याची काय ठरते, युटिलिटी ठरते. फाईन. कंझ्युमर फाइंड्स ग्रेटर युटिलिटी इन अ कमोडिटी when the want is more urgent, more intense. ठीक आहे. जेव्हा खूप जास्त अर्जन्सी आहे, अरे यार हवंय म्हणजे हवंच आहे, त्यावेळेला युटिलिटी जास्त फील होते. काले बानो. ठीक आहे. चलो, मल्टीपर्पज. देयर आर सम कमोडिटीज विच कॅन बी यूज इन डिफरंट वेज बाय डिफरंट कंझ्युमर्स. आता पाणी वापरतो आपण, आपल्याला पाणी हवंय की नकोय? ऑफकोर्स सर, पाणी हवंच आहे. प्रत्येक ह्युमन लाईफला पाणी आपल्याला हवं म्हणजे हवंच आहे. मुद्दा असा आहे की पाणी कशा करता हवंय. आपल्याला पाणी प्यायला हवंय ना बानो, आपल्याला पाणी घरामध्ये हवंय. ऑलराईट. आपल्याला पाणी इव्हन इन फॅक्टरीज फॉर प्रोडक्शन सुद्धा पाणी लागतं बानो. सो प्रत्येक माणूस पाण्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो. ठीक आहे बानो. अशा काही वस्तू आहेत, अशा काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. असा काही नियम नाही आहे की एक वस्तू म्हणजे एकच वापर, असं काही नाही आहे. एक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा वापरली जाऊ शकते. आणि ह्यामुळे काय होतं की प्रत्येक माणूस त्या वस्तूला वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या युटिलिटीने पाहू शकतो. काले बानो की नाही काले? काले बानो. ठीक आहे. सो certain products, not all but certain products have multi-purpose utility. Such products can be used for satisfying different wants. प्रत्येकाच्या गरजा त्या वस्तूमधून वेगवेगळ्या असू शकतात. हॅलो. ठीक आहे बानो. ओके. लास्ट बट नॉट लिस्ट थिंग, intangible. Utility can be felt, but you cannot touch it or see it. You can experience it. अच्छा, ही चांगली वस्तू आहे, ही असं खराब आहे, तुम्हाला फील होईल ती गोष्ट, पण तुम्हाला ती बघता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, हा पेन जो आहे, हा पेन ह्या टीव्ही करता, ह्या स्मार्ट टीव्ही करता आपल्याला वापरता येईल. ऑलराईट. हे आपल्याला कळतंय. ठीक आहे. सो त्याचा फीचर आपल्याला अनुभवता येतोय का कोणता पेन चांगला आहे, हा पेन चांगला आहे की हा पेन चांगला आहे, हे आपल्याला एक्सपिरियन्स वापरून ते एक्सपिरियन्स करता येईल. पण आपण बघू शकणार ती गोष्ट, ती आपल्याला वापरून कळेल, बिकॉज ती सायकोलॉजिकल गोष्ट आहे. काल बानो? काल की नाही काले? ठीक आहे. सो युटिलिटी इज इंटँजिबल इन नेचर. त्याला वेट नाही आहे, त्याला आपल्याला फील करता येतं, त्याला आपला एक्सपिरियन्स करता येतं त्या गोष्टीला, त्याच्या वापराला, त्याच्या यूजला. ठीक आहे बानो? राईट. सो युटिलिटी इज इंटँजिबल इन नेचर. इट हॅज नो फिजिकल एक्झिस्टन्स.
त्याला वजन नाहीये युटिलिटीला. कळलं बानो? ठीक आहे. नो वन कॅन टच इट ऑर सी इट, इट कॅन बी फेल्ट ओनली बाय युझिंग द कमोडिटी. कळलं बानो? ती वस्तू वापरून आपल्याला तर एक्सपिरियन्स करता येईल, पण सांग रे त्याचं वजन किती आहे, सांग रे ते काळं की गोर आहे, असं मला सांगता नाही काही. कळलं बानो? ठीक आहे. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण पाहिल्या, आपण युटिलिटी कन्सेप्टवर डिस्कशन केलं, पण ही कन्सेप्ट एवढी इम्पॉर्टंट का आहे सर? म्हणजे प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी ह्या कन्सेप्टवर, कोणती कन्सेप्ट, युटिलिटी, त्याच्याकरता वेगळी थिअरी का लिहिली? एवढं काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये? असं काय बाबा यामध्ये? ठीक आहे, कळलं हे इंटेंजिबल आहे, हे असं आहे, पण त्याचा वापर काय आहे, त्याचा यूज काय आम्हाला का प्रॅक्टिकल लाईफमध्ये? तर युटिलिटी इज अ बेसिस ऑफ डिमांड. दिस इज द मेन पार्ट, क्रक, की जोपर्यंत युटिलिटी आहे तोपर्यंत डिमांड आहे. जर आपण त्या वस्तूमधली युटिलिटी बाहेर काढली, कन्झ्युमरला फील होत नाही ते आता, तर डिमांड राहणार नाही. कळलं बानो? डिमांड राहणार नाहीये. आपण त्याच गोष्टी डिमांड करतोय ज्या गोष्टींमध्ये आपल्याला काय फील होते, युटिलिटी फील होते. सो ऑब्झर्व करा, आपण स्कूल बॅग, तुमच्या ज्या बॅग्स आहेत तुम्ही वापरताय, का वापरताय? बिकॉज तुम्हाला त्यामध्ये काय फील होते, युटिलिटी फील होते. जर युटिलिटी असेल तरच डिमांड प्लेस होईल, अदरवाईज प्लेस होणार नाही. तू चष्मा घेत नाही विकत? घे ना विकत, स्वस्त आहे. अरे घे ना. तो नाही घेणार बिकॉज त्याला त्या चष्म्यामध्ये युटिलिटी फील होत नाहीये. काल का नाही? काल त्याला म्हटलं चष्मा काढ रे, चष्मा नाही वापरायचा आहे. बोलो सर काय म्हणणार आहे, मला चष्मा हवा आहे. त्याला फील होते युटिलिटी, तर तो घेणार ती वस्तू. हॅलो, गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो प्रत्येकाच्या युटिलिटीच्या फिलिंग्स जे आहेत ते वेगवेगळ्या आहेत, आणि त्यामुळे आपण त्या प्रकारचे डिमांड प्लेस करतोय. सो सगळा जो होल पार्ट जो आहे ना, सगळी थेरी ना, ती ह्या गोष्टी करत आहे की इट इज द बेसिस फॉर डिमांड. डिमांडच मुळात क्रिएट होतोय बिकॉज ऑफ युटिलिटी. ठीक आहे. जोपर्यंत युटिलिटी आहे तोपर्यंत डिमांड आहे, हे काउंट टाका, हे पण निघून जाईल. दोन्ही गोष्टी. काले बांधो. सो पुढे जाऊन जर तुम्ही कधी बिझनेस करणार असाल तर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची युटिलिटी कन्झ्युमरला कन्व्हिन्स करायची आहे. डिमांड नाही कन्व्हिन्स करायची, डिमांड घे, डिमांड असं नाही कन्व्हिन्स करायचं आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की ही वस्तू तुमच्याकरता कशी बेटर आहे, तुम्हाला या वस्तूची गरज का आहे. मग जर त्याला आपल्या वस्तूची युटिलिटी फील झाली तर तो डिमांड प्लेस करणार. कळलं का? आता बरेचसे जे आहेत ना बिझनेसमॅन, ते कसे चुकतात की घ्या हो, घ्या हो, वस्तू घ्या हो, स्वस्त आहे, स्वस्त आहे. तुम्ही तर नको आहे, मी घेऊन काय करू? कारण त्याला कन्झ्युमरला काय फील होत नाहीये, युटिलिटी फील होत नाहीये, तो डिमांड प्लेस करणारच नाही. नाही कळलं? सो प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल आपल्याला खूप मोठं पझल सॉल्व्ह केलंय की डिमांड प्लेस केव्हा होते. केव्हा होते? ज्या वेळेला कन्झ्युमरला युटिलिटी फील होते त्या वस्तूमध्ये. तुम्हाला डिमांड नाही क्रिएट करायची आहे, तुम्हाला युटिलिटी क्रिएट करायची आहे, त्यात टाकताना कन्व्हिन्स करायचे कन्झ्युमर डोक्यामध्ये, तेव्हा तो डिमांड प्लेस करणार. डोक्यानं गेला तुमच्या. कळलं बानो? सो खूप मोठं पझल आहे मार्केटचं की लोक डिमांड का करत नाही, वस्तू चांगली आहे माझी, लोक का घेत नाहीत? लोकांना कळतच नाही वस्तू काय आहे, मग ते लोक का घेणार? घेणारच नाही वस्तू. मग तू किती चांगली वस्तू बनव, लोक नाही घेणार.